हुशार आम्ही नसत बा असं वाटत ते असले काही काही लोक असले म्हणजे तसं पिंपळगाव एक बी नाही बा पण मी एक्स्ट्रा सांग राहिनो आई पहिलेच म्हणे हिंमत सुटी जायला गावना बाहेर कीर्तने बो कोण दरादरी नोपटॉपटी करली स्वतःले काही काही बोलता हुशार समजतस त्याचनासाठी बी सांगत हो सोपं करी सांगा ना आवडस माले रेल्वेनं प्रवास करणार दोन नवरा बायको नवरा बायको रेल्वेनं प्रवास करणार बायकोनी ती साकडी रास का चैन चैन दे की नवराला म्हणे माय हाय काय शेव म्हणे येडी ते चैन आहे म्हणे आय काय करस ती चैन जरी खेची ना की रेल्वे उभी राहायचास ती म्हणे येडान माय काय बी सांगतो म्हणे हा वय तो म्हणे हा काय बी सांग राहणार म्हणे तुम्ही तो म्हणे ऐक ना ती म्हणे मग खेची देखू तानी देखू ऐ तान नाही इथलं सोपं नाही 1500 रुपया दंड भरणा पडत जाऊ द्याव माय म्हणे 1500 घ्यात ते घ्यात पण खेची दकस खरंच उभी रास का म्हणे येडी म्हणा पण फक्त 1000 रुपया येतोय तू 1500 आको 500 कोण पाय उचलू बरं आले डोकावर नाही होती बाई तो म्हणे शांत बस म्हणा पण 1000 रुपयात बाई म्हणे तुम्हाला पण 1000 शेत ना मी चोरी दपीन दाढी साडी ही केलेत ना त्यांना 500 पडेलेत म्हणे 1500 पुरा भर दिसू म्हणे बाईच ना म्हटले माय भाऊ ते आमनं बी पण खरं खरं सांग राहणार 1500 पुरावे जातील म्हणे पण बाई जरा हुशार होती बाई म्हणे दे का चैन केची लेवानी आणि जर साहेब उन्हात विचार समोर एक म्हातारा पटेल होता 60-65 वर्षांना 70 वर्षांना अहो म्हातारांना नाव सांग दिसत म्हणे म्हातारा बट्टी गंमत ऐकी राहता आई बहीणने चैन खेची ट्रेन उभी राही गई साहेब चेक करत करत उन्हात ज्या डब्बामा चैन खेचायला त्या डब्बामा येऊन उभा राहणार चैन कोणी ओढली कोणी खेची रे चैन या दोन्ही नवरा बायको एकदम गुच्छुक ए चैन कोणी खेची ती बाई म्हणे अहो बाबा बसेल ना बाबांनी चैन खेची साहेब बाबांजोडे घ्यात म्हणे बाबा चैन का खेचली म्हणे साहेब खरं सांगू का मना पान मन पोऱ्यानी 1500 रुपया दिले होतात या दोन्हीशनी मारिली ना मना पण पैसा हीच काय लिहिणार म्हणे आई बहीण पान 500 नाव भाऊ पान 1000 येत म्हणे दोन्हीच ना जमा करली नात लिहिली नात म्हणे साहेब मला दुसरे ठिकाण जागा कर द्या नाही ते या हुकूम चाडतील म्हणे दुसरा डबा मग जागा बी करली नाही विठ्ठल 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 काही लोक असतात तसे यांच्या नादी लागणे नाही पण नाथबाबांची सुद्धा काही लोकांनी परीक्षा घेतली नाथबाबा तुम्ही खरंच एवढे शांत आहेत का हो एका येवणानं नाथबाबाच्या अंगावर थुंकलं किती वेळेस 108 वेळेस थुंकलं माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज त्या येवणाला लाज वाटली अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही म्हणले महात्मा काय विशेष आहे राव त्या येवणानं नाथबाबांचे पाय धरले तरी सुद्धा काही गावातले लोक जेव्हा चांगलं करायला निघतो ना माणूस त्याची परीक्षा घेतात अजून मीटिंग बसवली गावामध्ये नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले हे पद खोटं ठरलं पाहिजे याच्यासाठी कोण मेहनत घ्यायला तयार आहे की नाथबाबांना राग आणून दाखवेल एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो विडा उचलला नाथबाबांना राग आणून दाखवायचा हा भाऊ नाथबाबांच्या घरी गेला ओट्यावरनं घरात प्रवेश केला पण पायात चप्पल जशीच्या तशी देवारापर्यंत पोहोचला पायातली चप्पल जशीच्या तशी त्याला फक्त नाथबाबांना राग आणून दाखवायचा होता पण नाथबाबांना राग आलाच नाही नाथबाबांनी त्या चपलाकडे बघितलंच नाही येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला सांगत असताना शिकवत असताना सांगतात की भैया अतिथी देवो भव बरोबर आहे ना आपली शिकवण काय आहे अतिथी देवो भव येणारा पाहुणा आपल्यासाठी देवराज देव बरोबर आहे की नाही जर तो सकाळी आला त्याला चहा विचारा दुपारी आला जेवण विचारा संध्याकाळी आला त्याला चहा जेवण काहीतरी विचारा तुमच्याकडे काहीच नसेल पाणी विचारा पाणीही नसेल तर काहीच विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका काही लोक येणारा माणूसने सुद्धा इज्जत लिही टाकतस असं कधी झालं नाही पाहिजे आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे हा भाव मनात ठेवायचा हां अतिथी देव भव पण अतिथी कोणता अतिथी देव भव पण एक रातना मुक्काम करणारा अतिथी जुना लोकेशनी म्हण होती पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनला राय घेतून लाच कती गई पाहुणा कितला दिनना चांगला समजा पिंपळगावमा तुमनं कोणतरी नातेवाईक शेवा आणि नातेवाईककडे राहणं पड राहणं मालेगावमा पेशंट ॲडमिट आहे 15 दिन नाही महिनाभर जरी राहणं पडणं आवरू का मी आवरू का भाऊ
बोलू नका दादा, हे राजा बोलू नका भाऊसून, बोलू नका रे. मी तुम्हाला पायपडी सांगत बोलू नका आणि व्यर्थ बडबड करू बी नाही माणूसने. जो लोगून आपला बोलायची किंमत होत नाही ना, तो लोगून नाही बोलायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही दादासाहेब? मन स्वतःनं तत्व असे, जो लोगून एक कातर भेटतं नाही ना, मन चित नाही लागत बोलायला. येडा कवय बी बोलतात बाणटच नाही. हां, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. कमीत कमी इथला लोक बसेल पाहिजे ऐकायला, तो बोलायला किंमत आहे. वायबार कसाल थको तुम्ही, मला माहिती मनापेक्षा हुशार लोक होते ना आडे, पण त्यांनी लिमिट ठेवा एवढं 1 तासभर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलू का आता वांदा नाही ना बाबा, बोलू ना आपटे घेऊन बेटा. हां, जर मालेगावच्या एखाद्या दवाखान्यात आपलं पेशंट ॲडमिट आहे आणि तुम्हाला जर टिफिनसाठी पिंपळगाववाल्यांचा सहारा घ्यावा लागत असेल, 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिनाभर जर राहणं पडणं, तरी पण आपला विरोध नाही ती गोष्टले. पण काही काम नाही, गरज नाही, बिनकाम ना बॅगा भरीन येऊन 15-15 दिन राहू, याला अतिथी म्हणता येणार नाही, याला पोट बऱ्या धंदा म्हणतास. हां, कामे गरजे होणार ना, 15 दिन नाही, महिनाभर राहणार, तरी आपण म्हणसून अतिथी देवो भव. हां, करायला पाहिजे. पण नेमकं एक पाहुणा हो ना, पहिला दिन राहिना, दुसरा दिन राहिना, तिसरा दिन आई बहीण बी रोज बासुंदी पापड्या, तळण काढले, बजेसने आमटी, बासुंदी पापड्या, डाळ भात, मटणी भाजी. त्याने अंग धरली ना सुरेंनी माया, निघेच नाही तू. 6वा दिन उगी घ्या, बाई नवराला सांगे, ओ माई याला काढावं म्हणे, याने काय घर समाव. नवरा म्हणे, मी कसं काय त्याला तोंडे काय सांगू, जाय म्हणेशे तुम्ही याला काढा नाही ते देखा बरं म्हणे, तुमने म्हणे भांडण होई जाई. तो म्हणे आता भांडणच करणी पडी. म्हणे कसं, तू फक्त किचन रूमમાં जाय, गादीनी गडीन गडी ठी देन, फक्त भांडा उपडजो म्हणे. किचन रूमમાં गादीन गडीन गडी ठी दिनी, आई बहिणी भांडा उपटान चालू कर दे ना. आहो भाऊ पाहुणा जोडे ते उठीन घ्या, इथलं टिपरे लिसनी. किचन रूमમાં घ्या, गादीले दडादड गादीले आणि आई बहीण तताना कोपराला राय मारे, ओ माय मी मर जासू ना. हाव भाऊ गादीले मारेन, ती बहीण तताना कोपराला राय मारे, ओ माय मी मर जासू ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस उन्हा बाहेर देखाले म्हणे, देख तुले कसं कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे, खरंच म्हणे, देख ना तुले कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे, हा ना माय, तुम्ही बी कसं कोटो मार, मी बी कसं कोटो रणू, पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटेन सांगे, देखा ना म्हणे, मी बी कसं कोटो जायल ना, नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना, इथला नेता तेल काय काम. अतिथी देवो भव. हो, 2 दिन ना पाहुणा, 3 दिन ना पाहुणा, बस लिमिट आहे त्याला. हो, अतिथी देवो भव. हा भाऊ आलाय ना, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला, स्वयंपाक तयार आहे. या भाऊला जेवायला बसवलं, म्हणले हात धुवायला पाणी दिलं, आसन टाकलं, बसा म्हणले जेवायला. हो भाऊ जेवणले बस ना, तो यान ध्यान मावून आडे जेवणले नाही. आपण नाथ बाबा असले राग यायला पाहिजे असं काहीतरी करायला गेलो होतो, पण नाथ बाबात आपले जेवण करायला नाही ना, काय करा ना. नाथ बाबांची पत्नी जीव वाढत होती गिरजाई, आणि या भाऊनी पलक झपकणे आता नाथ बाबांजोडे असं काहीतरी कृती करणी पडी का नाथ बाबाला राग यायला पाहिजे. नाथ बाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या. अहो भाऊ खाता खाता उठणार, नाथ बाबां बायकोन पाठवर जाई बसणार. हात माल सांगा कसं वातावरण राहील काका. हां, आता समजा जास्त लग्न होले त्यासले विचारच मी, आपला घर कोणीतरी पाहुणा आले त्याला तुम्ही जेवणले बसाडले, आणि तो जेवता जेवता आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कसं काय वातावरण राहील. हां, तुमले विचार म्हणे कसं काय वातावरण राहील. कोणीच बोली राही ना नाही. चित्ते सर तुम्ही नेमका साधूच ना, मठवर ते नाही कीर्तनलेलं येले, लग्न होई जायलेत ना तुम्हाला, तुमले लगीनच समजत नाही बा. असा दिकिरणात मनकडे तुम्ही लगीन ए बाबा लगीन, विठ्ठल विठ्ठल. गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला माणूस, कसलं वातावरण असेल हो. नाथबाबांना किती राग आला पाहिजे. आपण जर त्या जागेवर राहिलो तर आपण काय केलं असतं त्या माणसाला. हां, हिशोबत राहता नाही कितला दणका मारतो ते. पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू ह्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणले. आणि ती गिरजाई पण तेवढी शांत होती हो दादा. गिरजाईनं सांगितलं, धनी माय आहे हो,
लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतंय म्हणले, पोराला पडू देत नाही, एवढी शांत स्वभावाची नाथबाबांची पत्नी होती, म्हणून नाथबाबा शांती ब्रह्म. विडल विडल बाई शिवाय माणूस ना शहाणपणा नाही. बसेल मानचेसले सांग नाही म्हण, माणूस कितला का भारी बरे ना, अख्खं गाव का राम राम करे ना, पण बाई शिवाय माणूसनी इज्जत नाही. काय मत आहे तुमनं? जास्त वयल त्यासनी सांगा. आता इथला घाबरे घ्या, जास्त वयल नाही त्या ब्या मन राहणार. बाई शिवाय माणूस ना काकाश्री शहाणपणा नाही. बरोबर आहे की नाही? मान्य करणं पडेल. बाई राहिने तरच इज्जत आहे. बाकीना दीडशानं ऐकायला तयार नाही. बाकीना सांगत मला बड गाव राम राम करत. बाई म्हणे ऐकावं माय, मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही म्हणे. अख्खं पिंपळगाव राम राम करस म्हणे मला देखील. बाई म्हणे ऐका, मनाशिवाय शहाणपणा नाही. आणि बाईशिवाय खरं शहाणपणापेक्षा ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातले ना, त्यांचे संस्कार चांगले म्हणून तुम्ही इथपर्यंत वळले. कारण शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी, नाही का? आईबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात आणि धर्माच्या कामी येतात. नाहीतर मग अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही हे सगळं करतायत ना, हे मायबापांचे संस्कार. हो, घरातूनच वातावरण तयार लागतं त्याच्यासाठी. बरोबर आहे ना दादासाहेब? बरोबर आहे ना? मी सांगणार नव्हते. हां, मी बरोबर सांगस. मनीषने 71 लई जास तुमले असं असतं भेट गो किंमत कडावं नाही. विठ्ठल 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 आपण म्हणतस ना त्या गोष्टीवर विश्वास करतात नाही. अंग मागुशेल चुरेड भूत निघत नाही बा असं. आमना सर डायरेक्ट जिवंत मन अंग मागूच जायला होता. नका हो बाबा, असं नका राहू, तरुण पुरुषनी इच्छा आहे, नका हो नका हो. इतका अंग मग घुसणार बुऱ्याला नावीलाच आहे ना म्हणणं पण. आणि कसं आहे ना, सर्व खेळ तरुणांवर आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप स्वाभिमान आहे की माझे जेवढे कीर्तन होतात ना सरजी, ते तरुणच पोरं आयोजन करतात, तरुणच नियोजन करतात. हां, आणि खरं तर जो तमाशाकडे जाणारा समाज आहे आता कीर्तनाकडे वळलेला आहे, हे बघून मी पण थोडा 19-20 सोडलं. हां, सगळ्या तरुणांची मेहनत बघितली. चला ठीक आहे, कोई बात नाही बाई. सर्वांच्या आनंदासाठी आपण थोडंसं आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मी तुमच्यासाठी आलो आहे. आणि खरंच इथं आल्याच्या नंतर मनापासून सांगतो, मनापासून मनापासून मनापासून, महाराज सच्ची में जब भगवान को गोपी देखती थी ना, गोपी को भगवान को देख के जो भाव था ना, वही भाव मेरे मन में आ रहा है ये सब देख के. हाँ, हे मन मोहिले रे, 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 मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले. दिवा तुझा मुरलीच्या पायी रे, हरी तुझा मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, काना मन मोहिले. हे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. हा झाला गोपी भाव सरजी. हा झाला गोपिकांचा देवाला बघितल्यानंतरचा भाव. आणि तुम्हाला आठेनं वातावरण विचार करा, ते मन भाषा मग सांगू का? हे या देवनी जतरा भरणी, महादेवनी जतरा भरणी, अरे तुना भक्तसनी गरदी दाटणी, तुना भक्तसनी गरदी दाटणी, या देवनी जतरा भरणी, महादेवनी जतरा भरणी,
ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. ते नाथबाबा या अभंगातून भगवंताच्या जवळ जायचं आणि भगवंताला काय आवडेल तो मार्ग या अभंगातून नाथबाबा सांगताय. विठ्ठल विठ्ठल सांगणारे नाथबाबा आणि ऐकणारे साधारण तुमच्यासारखे माझ्यासारखे जीव आहे, साधक आहे. सांगणारे नाथबाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. पण सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. सांगणारे नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. सांगणाऱ्याचाही सुद्धा तेवढा अधिकार आहे. हां, नाथबाबांचा तेवढा अधिकार होता म्हणून नाथबाबा समाजाला उपदेश करत होते, समजवत होते, सांगत होते, नाही का? असं कोणी कोणालाही सांगायचं नसतंय. नाथबाबांचा अधिकार होता. महाराज थोडक्यात सांगू का? एका ठिकाणी एक पोरग गुड खात होतं. गुड खाणाऱ्या पोराकडे मायनं बघितलं, बाई पोरग लई गुड खायला लागलं. म्हणले नाथबाबांकडे नेते. नाथबाबांना सांगते, बाबा पोरग लई गुड खातोय, म्हणले याचं गुड खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबा म्हणतात, बाई एवढं सोपं नाही. मग एक काम करा, आता घरी घेऊन जा, नंतर आण म्हणले त्याला. दुसऱ्या 8 दिवसाच्या नंतर घेऊन गेली बाई, नाथबाबांच्याकडे आणलं. म्हणे काय काम? म्हणले हे पोरग गुड खाणं बंद करत नाही. बाबा 8 दिवस आधी आल ती, तुम्ही सांगितलं होतं आता घेऊन जा, 8 दिवसाच्या नंतर आणा. म्हणले अजून 8 दिवसाच्या नंतर आणलेलं आहे. या पोराचं गुड खाणं बंद झालं पाहिजे, काहीतरी करा. नाथबाबांना पोराला जवळ घेतलं, सांगितलं बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. नाथबाबा सांगतात आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. त्या बाईनं सांगितलं, लेकराच्या माईनं, म्हणे बाबा हा इथलंच सांग नव्हतं माहिती, त्याच दिन सांग द्याल, काय अडचण होती तुमले? म्हणे बहीण त्या दिन सांगतो, पण तो मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं? पहिले 8 दिन मी बंद करत होय, त्याला आज सांग नको गुई खाऊ नको. म्हणजे सांगणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार आणि तेवढी लेवल असली पाहिजे तर सांगण्याला अर्थ आहे, नाही का? हो, अजून सांगतो. पहिले कीर्तनकार म्हणजे मी पण आलो सर्वांमध्येच बरं का. हां, माझ्यापेक्षा ज्ञानी महात्मा आहेत पडलेले. पहिले कीर्तनकार जय विठ्ठल होईपर्यंत लोक उठत नव्हते बाबा, बरं का छोटे महाराज. जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही, जेव्हा मी तुमच्यासारखा टाळकरी होतो ना तेव्हाची परिस्थिती अशी होती, जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत लोक उठत नव्हते. आता विठोबा रुक्माई होतात, लोक लगेच कपडा झटकायला लटके जातात. म्हणजे का बरं कपडा झटकतं माहिती आहे का? थोडंफार ऐकेलं होतं लेबूतून तुला प्रभाव पडत नाही महाराज. का? कदाचित सांगणारे कमी पडताय की काय? विठ्ठल विठ्ठल सांगणारे नाथबाबा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं नाही. काही लोकांच्या पोटात दुखत होतं आणि दुखतं बरं का. जर समजा तुमचं गाव कोणतं? पिंपळगाव. हा, पिंपळगावच आहे ना. पिंपळगाव मध्ये जर तुम्ही सरपंच बिनविरोध, काय सरपंच बिनविरोध आहे, पण त्याचं कोणी विरोधक नाही का? सरपंच सांगायला बिनविरोध आहे, पण त्यांचा कोणी विरोधक नाही का? फक्त सांगान टाइमले बिनविरोध म्हणतस आपण, सांगान टाइमले बिनविरोध. पण किडा पाडणारा किडा पाडतसच. मला ते चाले नाही होतो, पण येतात त्यांच्याशी नसं ऐकणं पडणं नाही ते मला अजिबात दखत नाही. तो हो ना का विरोध? म्हणजे ज्याले बिनविरोध म्हणतात ती पदवीले सुद्धा विरोधचे, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा लोकांच्या पोटात दुखलं नसेल का? दुखतं हो महाराज. ज्यांना तुमच्यामध्ये दोष काढायचा ते काढतातच. उदाहरण म्हणून सांगत, जराटे गावमा एखादा डबकं भरेल शे पाणीनं, गलीमा डबकं आहे पाणीनं. एखादा माणूसले वाटणं आपली गलीमा आहे, गलीमा कोणी करत नाही, मी स्वतः 10-20 हजार नट मुरुम लयस आणि एक गड्डा बुंजी टाकस भाऊ. 15-20 हजार नट मुरुम लयस जे गड्डा बुंजी टाका. बट गाव त्याला चांगलं म्हणस का? हा, ज्या जिवाडा ना ज्यासले खरं माहिती आहे त्या सांगतं. काही काय ना सर नाही त्यासनी स्वतःनं 15-20 हजार खर्च करीशनी, मुरुम टाकीशनी, गड्डा बुंजी दिना. पण ज्यासले किडा पाडणार त्या काय सांगते? हा, फुकट कोण करस का भाऊ? 5-50 हजार भेट नव्हती तर होती, 10-20 हजार खर्ची राहणार. त्या शेतकऱ्याने असा किडा पाडणार राहतच का नाही बाबा? टोपीवाला बाबा राहतच ना, गाव परत राहतच असा. आणि कोणी जर म्हण महाराज आमनं गाव बोलतं भारी, अख्खं गाव भारी, अजिबात नाही. अख्खं गाव भारी राहू शकत नाही. तरुणच नाही आज कीर्तन नियोजन कर बट आले चांगलं वाट नाही का? बाकीच नाही किडा पाड तिन्ही बाई त्या आखो दोंडायचा ना बुऱ्यालेच बोलावा पोते होते ना, असा बी होते ना. गाव कितलं का भारी राहे ना महाराज, गाव कितलं का सुशिक्षित राहे ना, कितलं का सुशिक्षित गाव राहे ना, पण गटार शिवाय गाव नाही.
तसा वायबार शिवाय गावच नाही महाराज. विठ्ठल 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 तुम्हाला सांगतो बरं का, नाथबाबांनी लोकांकडे नाही बघितलं, तसं ज्या माणसाला पुढे जायचं असेल त्यांनी लोकांच्याकडे बघायचंच नाही महाराज. मी प्रत्येक कीर्तनातून पहिले हा संदेश देतो, लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचे. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीताले सुद्धा बदनाम करणारा समाज मानास कोणीतरी एक होता. बोल नका हे भाऊन, या पोरेसा महाबू कोण आहात रे आपण हायले मन कीर्तन राही ना का समावासहित रास चाल कीर्तन पुरे बी माले समाय ना. विठ्ठल विठ्ठल लोक काय म्हणतात ते डोक्यातून बॅग काढून टाकायचं, नाही तर आपण जीवनामध्ये सक्सेस होत नाही. जर सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचायचं असेल ना तर इकडे तिकडे बघणं बंद करावं लागेल. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढावं लागेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचा असेल मग घोडा 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो, झापडी लावणं पडेल दादाश्री, बरोबर आहे ना. जोपर्यंत झापडी लावत नाही तोपर्यंत नवरदेव मंडपपर्यंत सुरक्षित जाईल, नो गॅरंटी. जर घोडाले झापडी राहिली नाही, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत न्यायचा असेल तर अगोदर घोडा सस्ता राहो की मागा राहो, त्याला पहिले झापडी लावणी पडस माडी, बरोबर आहे ना. पहिले झापडी लावणी पडस. का बर? त्याला इकडनं तिकडनं काय दिखाल नको. काय दिखणं म्हणजे तो बीच काही नाही, नवरदेव कानी कर देईन म्हणशीन, पहिले झापड्या लावण्या पडतीस. तसं तुमले बी सक्सेस ना मंडपपर्यंत जर पोचणं होईन, जीवनमा सक्सेस होणं होईन, तर जे आपले नावे ठेवतो, स्टिंगल करतस, बदनामी करतस, त्यांनीच लोकेशन करीत झापडी लाई देवानी, ध्यान नाही देवानी, तर वय आपण सक्सेसपर्यंत पोचतस. हां, आणि जवळ चांगलं करायला जाऊ का तो किडा पाडणार राहतसच नाना भाऊ, राहतसच. या लाईटीला आले तुम्ही कशासाठी आले तरुण भाऊ सो? कशासाठी? उजड करायसाठी, बरोबर आहे ना. लाईट कशासाठी लावले? उजड करायसाठी. पण जट हे लाईट लावतो तेच किडा पडतस. काय मत हाय ते तुम्हाला अनुभव आहेत ना. हां, जटे लाईट लावतो तेच किडा पाडतात. हां, तसं आपण चांगलं करायला जाऊ का किडा पाडणार राहतसच. आता तुम्ही आडे जर काम करतच होते तरुण पोरे, आणि एखादा ना पोरगा जरी येस होईना तरी बाकी ना मायबाप बावड्या घरची लग्न आहे त्या रिकाम्या आहेत रे, त्यांनी वर्ष आपल्या लागायला चालाव नाही राहू काम करता सांगत. हां, तेवढं बरं आहे, तुमले कोण बोलणार नाही बाप तसं. विठ्ठल विठ्ठल पहिले तर बटास ना डोका माया एक पॅट काढी टाकज्यात. रवी किरण महाराजले कोण सांगितले नाही ते साल असा बरोबर कस काय सांगत भाऊ? बरोबर नाही सांगत. मी जे सांगत ते परफेक्ट बशी जास, कारण मी तुम्हाला मापनास कपडा लईन येईल रास. विठ्ठल विठ्ठल लोकांच्या नादी लागणे नाही महाराज. तुका मने हसे जना नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई. तुका मने हसे जना नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई. तुका मने हसे जना नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई. तुका मने हसे वा, आमना महाराजच पण पुरं मटेरियल जायले मला काय काय लागावं असं. लोकांच्या नादी लागणे नाही ते त्यांचं काम आहे महाराज. निंदा करणं नाही का, अजून प्रमाणे आमच्या तुकोबारायांचं, कोणी निंदा कोणी वंदा मा
सोयीताचा धंदा. लोकांच्या नादी लागणे नाही. जेव्हा तुम्हाला चांगलं करायचं असेल, फॉर एक्झाम्पल एखादा तरुण भाऊ जर काय करत होईल गावमा, सक्सेस व्हायचंय मला जीवनामध्ये, या निर्धाराने तो असेल, सर्वात लोक चांगला म्हणतात का हो त्याला, बाकीना त्यांना ना किडा पाडणार राहत असच. चित्ते सर कोणी राहत असत का रे तात्या, अरे अहो आप्पाना पोऱ्या येडांगत काही बी करच भाऊ. अको तात्या पण जास्त जडतं पांढराचा अको चिलगाव रे येडय झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना का या किडा पाडणारच त्यानं दारमा जातं. बावड्या पेडा बिडा कोय काढा ना गु कायले, तो काय करा जातो किडा पाडणार कार हो उलगेल वावर. आणि ते आहे तर म्हण ना पेडा कोय काढ ना एक बुका मुका का टाकू तुले उलगेल बहानट सुरूत ना. तेवढं बरं आहे तुम्हाला पिंपळगावमा तसा लोक निवा नाही भाऊ. पिंपळगावनं कोण सांगे मी एकला यायले भाऊ. 90% रक्कम बी आठ केली म्हणे. विडवलं विडवलं ज्या लोकांना तुमच्यात दोष काढायचा आहे ते कधी सुधारणार नाहीत. आणि त्यासना नजरमा चांगला बनाना आपण डोकामा विचार बिला यांनी. ज्यासले तुम्ही चालतात नाही दादासाहेब, त्यासले मरेपर्यंत चालणार नाही. आणि ज्या तुम्हावर प्रेम करतस ना ते तुम्हाला चूक पण पोटमा घालली ते, तुम्हाला गुन्हासुद्धा पोटमा घालायला तयारी. पण ज्यासले तुम्ही चालतात ते त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. मग ज्यासले चालतात नाही यासने करता थोडी जन्माला येलेत आपण. त्या कालदी मरतो तर ना आज मर जाऊ द्या ना, आपले काय घेणं देणं. मी त्या असा विचार नाही माल देखील होय असं काय करत रे आवाज असं करत करत तुला ॲटेकिन का मर जाईन मन बापनं काय जाय ना. मी जसं आहे तसं शे तुला पटच येत मनकडे देख नाही ते शिलगावतून दर्शन बाय चाडत होतं विडलं विडलं. नालायक असेल त्याचा स्वभाव चेंज होत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, मूळ जो स्वभाव असतो तो बदलत नाही. उदाहरण म्हणून सांगतो ऐका. माणसाचा बरं का बहिणी ध्यानमा ठेवच्यात आणि मुद्दानं मटेरियल सांगितलं असो. मूळ स्वभाव बाई ना हो का माणूस ना होतो जात नाही. उदाहरण मनीष नाही. एक भिकारीन पोर भीक मांग राहील. ती भिकारींनी पोरगी बाप भिकारी आणि ती बहीण बी भीकच मागानं काम करे. भीक मागता मागता कलेक्टर साहेबनी गाडी जाय राहील. ती कलेक्टर साहेबनी देख एवढी सुंदर पोर आहे म्हणे. पियेले म्हणे ए हाय पोर सांगे मला लग्न करणं शे. पिये म्हणे बापरे आपला कलेक्टर काय येडा होई घ्या भिकारीन पोर बरोबर लगीन करा ना म्हण राय ना. पण जुना लोकेशनी म्हण होती राजा बोले आणि दल आले म्हणे साहेबनी सांगा आपल्या ऐकणं पडीन. हाव भाऊ ती पोरणा मागे मागे घ्या झोपडपट्टीमा घुसणे पोर हाव बी झोपडपट्टीमा. ते कलताना रूम बनायला होतं कुठे यासारखं त्यांना मा पोर घुसणी हाव भाऊ बी पोरणा मागे घ्या. पोरणा बाप बसेल होता खाली गुंटावर. म्हणे कोण म्हणे मी कलेक्टरना पिये. आता कथा म्हणे काय नाही तुमनी पोरगी आमना कलेक्टर साहेबले आवडेले तीन संगे लगीन करा सांग रायना. भिकारी माणूस तो म्हणे आपण भिकारी पोर आपली भीक माग राहिने ना आपली पोर बरोबर कलेक्टर कसा लग्न करी या काहीतरी फसाड राहिना होती. म्हणे हे भाऊ आपली पोर भेटावणे. भिकारीन बायको घर माहिती हे येडा हा म्हणद्या म्हणे कलेक्टर जवाई भेट ना जाडा जोडाल कुठे बी लायली ना म्हणे. दोन्ही स्नेहा मंदीनं लगीन टर्न लग्न व्हानंतर पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा. कलेक्टर साहेबसने भिकारीन पोर बरोबर लग्न कर. पुरा महाराष्ट्रभर चर्चा. पुण्यासारखा सिटीमा नाशिकसारखी सिटीमा मुंबईसारखी सिटीमा मोठाला फंक्शन. कलेक्टर साहेब बसले बोलावं साहेब तुमच्यासारखा उदारांतकरणाचा माणूस नाही बघितला. कलेक्टर असल्यावर भिकाऱ्याच्या पोरी बरोबर आणि त्या पण भीक मागता मागता पसंत केली पोरगी म्हणून तुमचं मोठं फंक्शन ठेवलेलं यावं लागेल. गेले कलेक्टर साहेब. माणसांची पंगत आटोपली. आता कलेक्टर साहेबांची बायको बसली जेवायला. आजूबाजूनं बाया बसलेल्या. आई बहीण जेवणना ताटपुडी येताच खावान तयारी. बाजूने बाईसने हात दरी पाडा म्हणे ताई म्हणे काय बहीण हाय खावाल चालणार नाही. मग पहिले नाव लिहिणं पडीन. ती म्हणे माय पहिल्यांदा पकवानानं ताट समोरून या खाव विधी राहण्यात नाही म्हणे. म्हणे ताई खावान पहिले नाव लिहिणं पडीन. म्हणे नाव नान म्हणा काहीच संबंध नाही. नाव नाही ते खावाल भेटाव नाही. आता भिकारी नसती तिला म्हणे नाव जर लिहिणं नाही कावाल भेटाव नाही काही काय ना जोडी जाडी नाव लिहिणं पडीन. आता ती भिकारी नव्हती तिने नाव कसं लिहिणं ऐका. हे चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास. चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास. गल्लासमा होती दूधनी साय. मना कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे.
मूळ स्वभाव जाणार नाही. ती भिकारी नव्हती ना महाराज, कलेक्टरची जरी बायको झाली पण भिकाराची पोरगी आहे. विठ्ठल विठ्ठल तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना डोळे जाईना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना तिचे स्वभाव जाईना तिचे स्वभाव जाईना तिचे राहीना मुळ स्वभाव जाईना स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना. बारूड पण नाथबाबांचंच आहे वाटतं. हां, मूळ स्वभाव जात नाही नाथबाबा सांगतात. हो, मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. जे असले स्वभाव बांधाय घ्या आणि जास्त बांधायचा असणार त्या 150 नावी राहतं. बरं बहिणी.